नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावातील खासगी सावकार 35 वर्षीय अमित कृष्णात सावंत याने एका आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलेला 10% व्याजाने 2 लाख रुपये दिले होते. कर्ज भागवण्यास विलंब होत असल्याचा गैरफायदा घेत संबंधित सावकाराने पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ती समाज माध्यमात प्रसारित करण्याची भीती दाखवून 3 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करत राहिला. त्याची रक्कम ही परतफेड झाल्याची माहिती समोर येत आहे. पण अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्याने अत्याचाराचा कळस गाठला होता. या दैनंदिन अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने अखेर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटकही केली आहे. संबंधित सावकाराच्या मोबाईलवर आणखीन काही महिलांचे 200 ते 300 व्हिडिओ असल्याची माहिती चर्चेला येत आहे. त्यामध्ये अनेक महिला बळी पडल्याची चर्चा सुरू आहे. संशयित आरोपी अमित सावंत याने त्याचा मित्र रोहित कदम यांच्या अल्टो कारमध्येही अत्याचार केल्याची गुन्ह्यामध्ये नोंद आहे. पीडित महिलेचे व्हिडिओ ही रोहित कदम कडे असल्याची चर्चा परिसरात होत असून त्यामध्ये त्याचाही सहभाग आहे का याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणामध्ये संशयित आरोपी अमित सावंत यांच्या कुटुंबातील आणखी कोणाचा यामध्ये हात आहे का याचाही शोध घेणे आवश्यक आहे. समाजामध्ये आर्थिक विवंचना, कर्जाचा डोंगर असलेल्या कुटुंबाला हेरून त्यांना सावकारी पाशात अडकवून त्या कुटुंबातील महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहेत. नुकताच नाशिकचे खरात प्रकरण, अमरावतीचे परतवाड्यातील प्रकरण या घटना ताज्या आणि तपास सुरू असतानाच गडमुडशिंगीतली घटना ही जिल्ह्याला हादरवून सोडणारी आहे. त्याच्याकडे असणारे शेकडो व्हिडिओ म्हणजे अत्याचाराची परिसीमाच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक आमदार, खासदार यांनी अशा घटना टाळण्यासाठी स्वतंत्र चौकशी यंत्रणा राबवून जिल्ह्यातील सावकारकीची आणि अत्याचाराची प्रकरणे बाहेर काढून संबंधित संशयित सावकारांना कायमस्वरूपी बेड्या ठोकाव्यात अथवा मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी आता ठिकठिकाणी होताना दिसत आहे. अनेक खासगी सावकार राजकीय पक्षांच्या छायेखाली विसावताना दिसत आहेत. राजकीय पक्षांनीही खासगी सावकारांना पक्षात कोणतेही स्थान देऊ नये अशी मागणी होताना दिसत आहे. अशा खासगी सावकारांच्या आशीर्वादाने अत्याचाराला पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचारी, सहकारातील कर्मचारी, अधिकारी यांचीही चौकशी होऊन शासनाचे मिळणारे आर्थिक लाभ पूर्णपणे थांबवण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांनाही जेलमध्ये पाठवावे अशा मागण्या होतानाही दिसत आहेत. लवकरच गडमुडशिंगीतील या सावकाराचे सर्व प्रकरणे बाहेर येतील आणि त्यावर कोल्हापूरकर नागरिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे प्रकरण सध्या वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे.